Good morning, all of you. We started a new chapter in commerce session, that is the introduction of commerce or introductory part of the commerce. We know that this I have already told this drugstore and business management subject it categorized into two parts. That is, first part is the commerce part and second part is the accountancy part. Okay, then now we are discuss about the commerce part. Okay, in which the we started a introduction of commerce. Okay, introduction of commerce, in which we we covers the point, that is the classification of trades, what is mean by trade, or what is the subdivision of commerce. Firstly, what is the subdivision of commerce, then what is mean by trade, what is the different classification of trades, then what is the different aids of the trade, that is the banking, transport, insurance, warehousing, then advertising, publicity, then packaging. These are the aids of the trade. Afterwards, we in last lecture we started elements of economics. I will revise these elements of economics because of these elements of economics somewhat harden. ओके, समजून घ्या एलिमेंट्स ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे काय आहे. दी वर्ड्स इकॉनॉमिक्स इज डिराइव्ड फ्रॉम दी ग्रीक वर्ड दॅट इज द ओयकॉस. Oikos means household and Nemens means management. Okay, thus the economics means the management of household. त्याचा मीनिंग काय आहे. इट इज अन ग्रीक वर्ड दॅट इज oikos means household and Nemen means management. Okay, the economics is a social science concerned with the employment of the scarce resources of society having alternative use to produce a goods and services. ओके, इकॉनॉमिक्स म्हणजे काय की तुम्हाला गुड्स जे मटेरियल आहे ते प्रोड्यूस करायचे कसं आणि सर्व्हिस कशी करायची, या सगळ्या गोष्टी एलिमेंट्स ऑफ इकॉनॉमिक्सवर बेस्ड असतात. द अकॉर्डिंग टू डॉक्टर मार्शल, economics is the study of mankind in the ordinary business of life. It examines the part of individual and social action which is most likely closely connected with the attain and use of material requisites of well-being. ओके, इकॉनॉमिक्स म्हणजे काय, अर्थशास्त्र. ओके, तुमच्याजवळ पैसे नसतील, मनी नसतील तर तुम्ही स्वतःचं मेडिकल ड्रग स्टोर चालू पण करू शकत नाही किंवा स्वतःची कंपनी पण उघडू शकत नाही. तरी हा एलिमेंट्स ऑफ इकॉनॉमिक्स हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, तुम्ही ठरवलं मला मेडिकल ड्रग स्टार्ट करायचं आहे, माझं डिफॉर्म कंप्लीट आहे किंवा सगळ्या गोष्टी तुमच्या मॅनेजर आहेत, पण तुमच्याकडे पैसेच नसतील किंवा पैशाचा सोर्स नसेल, तुमच्याकडे कुठून पैसे येणार आहेत ते माहितीच नसेल, तर तुम्ही ते अनेबल असणार आहेत त्या गोष्टीसाठी. ओके, कारण आजकाल पैशाशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट होत नाही, तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. सो पैसे असल्याशिवाय तुम्ही स्वतःचं मेडिकल ड्रग स्टोर ओपन करू शकत नाही. ते कसं करायचं, तुम्ही पैसे कसे कमवू शकतात, त्याचे डिफरंट टेक्निक्स आहेत, डिफरंट त्याचे ऑक्युपेशन्स दिलेले आहेत त्यांनी, बिझनेस, इंडस्ट्री, ह्या सगळ्या गोष्टी आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. पण थोडासा पाठ हा इतका जास्त समजला नाही असं वाटलं मला, म्हणून डबल तुम्हाला आणखी रिव्हिजन दिली याबद्दलची मी. नंतर आपण बघितलं की बेसिकली बिझनेस इज द इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आर दोज ॲक्टिव्हिटीज विच इज कन्सर्न्ड विथ रिक्वायरिंग अँड यूज ऑफ वेल्थ. हेल्थ माहिती आहे, हेल्थ म्हणजे काय, आपलं आरोग्य. पण वेल्थ म्हणजे काय की तुमचं प्रोफेशन, जेणेकरून ज्यामधून तुम्हाला काय मिळणार, पैसे मिळणार आहेत. ओके, तुमचं प्रोफेशन, तुमचं सेटअप, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात इकॉनॉमिक्समध्ये. नंतर आपण देर इज अ 3 ब्रँचेस ऑफ इकॉनॉमिक्स. ओके, त्याचे ब्रँचेस आहेत इकॉनॉमिक्सचे. फर्स्ट आहे डिस्क्रिप्टिव्ह इकॉनॉमिक्स, सेकंड आहे इकॉनॉमिक थेरी अँड अप्लाइड इकॉनॉमिक्स. ओके, डिस्क्रिप्टिव्ह इकॉनॉमिक्स म्हणजे काय, आपण पहिलं काय बघितलं, एलिमेंट्स ऑफ इकॉनॉमिक्स. पहिलं आपण इंट्रोडक्शन बघितलं, नंतर बघतोय की मेन ब्रँचेस ऑफ इकॉनॉमिक्स. त्याच्यामध्ये 3 ब्रँचेस पडतात त्याचे, डिस्क्रिप्टिव्ह इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक थेरी अँड अप्लाइड इकॉनॉमिक्स. डिस्क्रिप्टिव्ह इकॉनॉमिक्समध्ये काय होतं, descriptive economics, it is describe the relevant fact about an economic field such as the Indian agriculture industry, फॉरेन ट्रेड. म्हणजे काय की तुम्ही ही इकॉनॉमिक फील्ड आहे, तुम्हाला कुठून पैसा तुम्ही कमवू शकतात, या त्याचे त्यांनी हे दिले आहेत तुम्हाला, म्हणजे त्याचे फील्ड किंवा सच ॲज ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि फॉरेन ट्रेड. म्हणजे काय, एक तर तुम्ही शेती करून तुम्ही स्वतःचे पैसे कमवू शकतात किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता किंवा स्वतःची इंडस्ट्री ओपन करून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकतात किंवा देवाणघेवाण करू शकता. म्हणजे या देशातलं मटेरियल दुसऱ्या देशामध्ये ट्रान्सफर करण्यामध्ये पण तुमचा फायदा होतो. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण, डिस्क्रिप्टिव्ह इकॉनॉमिक्स. त्यांनी फील्ड दिलेले आहेत तुमच्या,
त्या फील्डमधून तुम्ही पैसा कमवू शकता हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे याच्यामध्ये. नंतर सेकंड बघतोय आपण इकॉनॉमिक थेरी. इट एक्सप्लेन द फंक्शनिंग ऑफ ॲन इकॉनॉमिक सिस्टीम. फॉर एक्झाम्पल इट एक्सप्लेन टू हाव अ प्रायसेस ऑफ प्रोडक्ट अँड प्रोडक्टिव्ह सर्व्हिसेस आर डिटरमाइंड. म्हणजे काय, याच्यामध्ये एखादं म्हटलं किती किती म्हणजे किती किंमत लागेल किंवा किती पैसा लागू शकतो एखादं मटेरियल प्रोड्यूस करण्यासाठी आणि त्याचं सर्व्हिस करण्यासाठी, या सगळ्या गोष्टी कशामध्ये ते इकॉनॉमिक थेरीमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एका प्रोडक्शन करताय, ड्रगचं प्रोडक्शन करताय. समजा हा ड्रग मला एक ड्रग जर प्रोड्यूस करण्यामागे जर मला 10 रुपये लागत असतील तर विकताना मी कितीला विकणार आहे, 12 रुपयाला विकणार आहे. म्हणजे 2 रुपयाचा हा मला काय झाला, फायदा झाला. म्हणजेच काय की तुमच्याकडं पैसे आले. इकॉनॉमी म्हणजे काय की तुम्हाला तिथं पैसे आले आणि ते पैशाचं तुम्ही काय करू शकता, चांगल्या ठिकाणी पण त्याच्यात काय इन्व्हेस्ट करू शकता. चांगल्या ठिकाणी तुम्ही इंडस्ट्री पण करू शकता. इवन तुमच्या घरगुती काय असेल ते करू शकता किंवा सगळ्याच गोष्टी म्हणजे तुम्हाला जिथं गुंतवणूक करायची तिथं गुंतवणूक तुम्ही करू शकता. ओके. नंतर बघतात आपण अप्लाइड इकॉनॉमिक्स. अँड इकॉनॉमिकल ॲनालायसिस इज मेड विथ द व्ह्यू ऑफ अ सर्टन कॉज ऑफ सिग्निफिकन्स ऑफ द इकॉनॉमिक इव्हेंट्स. अप्लाइड इकॉनॉमिक्समध्ये काय की इकॉनॉमिक इव्हेंट्सनुसार म्हणजे समजा एखादं ही चाललं म्हणजे तुम्हाला अपॉर्च्युनिटी आली की समजा मला एखादं नवीन काहीतरी बनवायचं, त्या टायमिंगला तुम्ही ते पैसे खर्च करू शकता. काय म्हणतो आपण, अप्लाइड इकॉनॉमिक्स. देन नेक्स्ट आहे, इन ऑर्डर टू स्टडी दी एलिमेंट ऑफ इकॉनॉमिक्स दी फॉलोविंग आस्पेक्ट ऑफ इकॉनॉमिक्स मे बी टेकन इन टू दी कन्सिडरेशन. ओके. आपण आतापर्यंत ब्रँचेस बघितले होते. कुठले कुठले ब्रँचेस बघितले होते, डिस्क्रिप्टिव्ह इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिकल थेरी अँड अप्लाइड इकॉनॉमिक्स. देन आपण बघणार आहेत की व्हॉट इज द डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स. द इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी आणि इकॉनॉमिक सिस्टीम, हे दोन त्याचे आस्पेक्ट्स आहेत. इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय हे बघूयात आपण पहिल्यांदा. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी टू सॅटिस्फाय द व्हेरियस नीड विथ लिमिटेड रिसोर्सेस ऑफ द फॉलोविंग इकॉनॉमिक्स कॅन बी अडॅप्टेड. म्हणजे काय, एखाद्या धंद्यातून किंवा एखाद्या व्यवसायातून तुम्हाला जर तुमच्या दररोजची नीड जी आहे पैशाची ती भागत असेल तर झालं ते इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये येतं. म्हणजे तुम्हाला काय जेवढं जेवढं नीड आहे तेवढे पैसे मिळत असेल ना तर तो जो व्यवसाय आहे तो तुम्ही कंटिन्यू करू शकता. ओके. ते कशामध्ये येतं, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये येतं. In an industrial houses, drug store economy can be adapted in a purchase of raw material, only the required raw material and that to according to the economical order. Economical order म्हणजे जेव्हा ड्रग स्टोर तुम्ही ओपन करता तेव्हा तुम्हाला ड्रग मागवावं लागतं. तुम्हाला नुसतं ड्रग स्टोर ओपन करू शकता का तुम्ही, तिथे ड्रग तर आणून ठेवावं लागतील ना ड्रग स्टोर म्हणल्यानंतर. मग ते ड्रग कुठून मागवणार, तुम्ही मॅन्युफॅक्चरर किंवा प्रोड्युसर जे असतात कंपन्या थ्रू तुम्ही मोठे मोठे बॉक्सेस थ्रू किंवा लार्ज क्वांटिटीमध्ये तुम्ही काय करतात की ड्रग मागवतात. ओके. ते कुठल्या बेसिसवर आणतात ते पैसे, तुमच्या पैशावर डिपेंड असते की तुम्ही किती मागवणार आहेत ते. तुमच्याकडे पैसे कमी असेल तुम्ही काय कराल की त्या पैशाच्या हिशोबाने तुम्ही मागवणार आहे, जास्त असतील तर तुम्ही जास्त मागवू शकता. ओके. म्हणजे काय, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, जेवढे तुमच्याकडे पैसे अवेलेबल आहे त्या पैशामध्येच तुम्ही कसं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतात. म्हणजे काय, स्वतःचं ड्रग स्टोर कसं ओपन करू शकतायत हे इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. ओनली दोज टाईप ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस आर प्रोड्युस्ड विच इज इकॉनॉमिकल अँड प्रॉफिटेबल. ह्या इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीमध्ये काय येतं की ज्या ड्रगमधून तुम्हाला फायदा होणार आहे खरंच. इकॉनॉमिकल म्हणजे काय की एखादा ड्रग तुम्ही मागवला आहे आणि त्याच्यातून तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागला आहे आणि कस्टमरची पण खूप मागणी आहे त्या प्रोडक्टला. असेच प्रोडक्ट तुम्ही तुमच्या मेडिकल ड्रगस्टोरमध्ये घ्यायचे आहेत. कारण तुम्ही नवीन ओपन केलं आणि त्यामुळे जर तुम्ही नवीन कुठले तरी जे माहीतच नाहीत ग्राहकांना असे जर ड्रग तुम्ही तुमच्या ड्रगस्टोरमधून ठेवले तर त्या टायमिंगला तुम्हाला ते घेणार नाहीत लवकर. म्हणजे त्यांना माहितीच नसणार आहे की नेमकं काय आहे किंवा यांनी वेगळाच काही इफेक्ट होतो का. तर असे प्रोडक्ट घ्यायचे तुम्हाला जेव्हा तुम्ही नवीन स्टार्ट केले, तुमच्याकडे पैसे एकतर कमी असतात, त्या टायमिंगला जर तुम्ही आवश्यक असणारे किंवा वेल नोन असणारे जे ड्रग असतात मार्केटमध्ये तेच घ्यावे. आणि ज्या ड्रगमधून ज्या प्रोडक्टमधून तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे असे ड्रग तुम्ही निवडावे लागतात. ओके. हे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलेलं आहे. Buying and selling of goods and services should be done economically. At the time of buying any product, minimum rate should be quoted. At the time of selling product, it must be sold by taking into the consideration of margin of profit. ओके. कुठलेही ड्रग तुम्ही सर्व्हिस करताय, सेल करताय. सेल म्हणजे काय, विकणं. मी अगोदरच सांगितलं, सेल म्हणजे विकणं आणि परचेस म्हणजे विकत घेणं. ज्या गोष्टी तुम्हाला जे वर्ड्स हार्ड वाटतात किंवा कन्फ्युजिंग वाटतात जेव्हा बोलते ना तेव्हा तुम्ही ते
राईट डाऊन केलं तर खूप चांगलं असणार. रफ नोट्स काढा याचे. तुम्ही हे जे PPT आहे तुम्हाला ग्रुपवर तर काल सेंडच केलेली आहे मी. तुम्ही काय करायचं तर लिहायचं असेल तर लिहू शकता, नसेल तर तुम्ही सरळ झेरॉक्समध्ये जाऊन ते झेरॉक्स करून घेऊ शकता. ओके, रेग्युलर अभ्यास करायचा आहे तुम्ही, नाहीतर मग मला शेवटी खूप त्रास होणार आहे. कारण यावेळेस काय आता तुमच्या पेपरच्या वेळेस काय हीच कंडिशन येईल असं नाही आहे. तुमचे पेपर कंपल्सरी होणारच आहेत सेकंड इयरचे. ओके, सो बुक्स घ्या, सेकंड इयरकडून नोट्स घ्या, कारण सेकंड इयरकडे भरपूर असतील पाठीमागचे दिलेले नोट्स वगैरे, किंवा कसा अभ्यास करायचा त्यांना माहीत असणार आहे. तुम्ही त्यांच्याकडून थोडं गायडन्स घेऊ शकता किंवा इंडिव्हिज्युअली मलाही बोलू शकतात. ओके, एकमेकाला कनेक्टेड नाहीत आपण, पण मी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करते तुमच्यासाठी. ओके, द बाईंग अँड सेलिंग ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस शुड बी डन इकॉनॉमिकल. म्हणजे काय की एखादे मटेरियल तुम्ही घेताय, विकत घेताय किंवा विकताय, या दोन्ही गोष्टीमध्ये तुमचा प्रॉफिट स्वतःचा असला पाहिजे. नाही तर तुम्ही मार्केटमधून 10 रुपयाला ड्रग घेतलाय, ओके, तुमचं ट्रान्सपोर्टेशन सगळं, तुमची मेहनत, तुमचं ट्रान्सपोर्टेशनला खर्च सगळा, आणि पुन्हा नंतर ते पॅकेजिंग मटेरियलसाठी वाहतूक नेण्याचं आणण्याचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खर्च करून 10 रुपयाला समजा ड्रग घेतला आणि 10च रुपयाला तुम्ही मेडिकल ड्रग स्टोअरमध्ये विकत असाल, तुमचा फायदा होणार आहे का? नाही होणार आहे. ओके, तर तुम्हाला विकताना कितीला विकावं लागणार आहे? तुम्ही घेताना जी किंमत असते ती वेगळी असते आणि देताना किंमत असते ती वेगळी असते. तर दोन्हीमध्ये डिफरन्स असणं गरजेचं असतं का? नेहमी खूप असणं नाही, खूप घ्यायचं नाही आपल्याला, पण तुम्हाला फायदा होईल तितकंच कमिशन तुमच्या त्याच्यामधून काढायचं आहे तुम्हाला. ओके, नाही तर त्या पर्टिक्युलर ड्रग स्टोरचा काही उपयोग नसणार आहे. की तुम्ही इथे 10 रुपयाला आणले आणि 10च रुपयाला विकत असाल तर तुम्हाला काही प्रॉफिट नाही मिळणार त्याच्यामध्ये. तुम्हाला स्वतःचं काही ते त्याचं कमिशन काढावं लागणार आहे, आणि ते पण लिमिटेडमध्ये कमिशन काढायचं, खूप नाही काढायचे. ओके, द डिफरंट टाईप्स ऑफ इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी. इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीचे डिफरंट त्यांनी टाईप्स सांगितलेले आहेत, की ज्याला आपण काय म्हणतो, द पीपल आर एंगेज्ड इन अ डिफरंट टाईप ऑफ इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी टू अर्न द मनी विच इज कॉल्ड ॲज ऑक्युपेशन. ऑक्युपेशन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, व्यवसाय धंदा म्हणजेच काय म्हणतो आपण, ऑक्युपेशन. अशा गोष्टीतून किंवा पीपल एंगेज्ड म्हणजे काय, जे पीपल जे लोक आहेत ते एखाद्या ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये जर ते एंगेज असतील आणि त्यातून ते काय करतायत की मनी कमवत आहेत, त्याला काय म्हणतो आपण, ॲक्युपेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आपले वडील समजा शेतकरी असतील तर शेती करणं, म्हणजे आपले वडील जे आहेत ते काय करतात, एंगेज असतात कशामध्ये, शेती करण्यामध्ये. ओके, शेती करून काय करतात ते नंतर शेती केल्यानंतर पीक आल्यानंतर काय होतं की तुम्हाला जे मनी तुम्ही अर्न करू शकता, ते घेतलेलं पीक जे आहे ते तुम्ही विकू शकता मार्केटमध्ये आणि तुम्ही ते पैसे कमवू शकता. म्हणजे तो काय झाला, हा ऑक्युपेशन झाला. ओके, तुमचा व्यवसाय धंदा म्हणजेच काय, ऑक्युपेशन. त्याचे डिफरंट म्हणजे टाईप्स त्यांनी सांगितलेले आहेत की 3 ग्रुप्समध्ये ऑक्युपेशन्स त्याचे डिवायडेशन क्लासिफिकेशन पडतात. ऑक्युपेशन विच आर जनरली अडॉप्टेड बाय द ह्युमन बिंग आर क्लासिफाईड इन टू द फॉलोविंग 3 ग्रुप्स. म्हणजे काय, या 3 ग्रुपमध्ये तुम्ही काय करू शकता की व्यवसाय स्वतःचे स्वतः पैसे कमवू शकतात या 3 गोष्टीतून. ओके, एक तर बिझनेस आहे, सेकंड आहे प्रोफेशन, थर्ड आहे एम्प्लॉयमेंट. बिझनेसमध्ये काय करता तुम्ही, आपलं जे ड्रग स्टोअर ओपन करताय ते म्हणजेच बिझनेस आहे. ओके, एका प्रकारचा बिझनेस आहे. ह्याच्यामध्ये काय करताय, तुम्ही एखादं मटेरियल परचेस करताय आणि ते तुमच्या प्रॉफिटनुसार काय करताय, ग्राहकांना विकताय. ओके, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याद्वारे तुम्ही काय करू शकता, मनी जे आहे ते अर्न करू शकता, कमवू शकता. अर्न म्हणजे काय, कमवणे, पैसे कमवणे. पैसे कमवले तरच तुम्ही काय करणार आहेत की एखाद्या न्यू अपॉर्च्युनिटी घेऊ शकणार आहेत, स्वतःचं काहीतरी बनवू शकणार. पैसे नसतील तर काहीच होणार नाही. ओके, मग ह्या एलिमेंट्स ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सांगितलं की हाऊ टू अर्न मनी. ओके, व्हॉट यू चूज, हाऊ टू चूज युअर ऑक्युपेशन्स. ओके, त्याच्यामध्ये तीन सांगितले होते ऑक्युपेशन. त्यांनी फर्स्ट आहे बिझनेस, सेकंड आहे प्रोफेशन. म्हणजे काय, आता माझं चालू आहे समजा की माझं प्रोफेशन काय चालू आहे की मी बी फार्मसीमध्ये स्पेशलायझेशन करते. ओके, माझं स्पेशलायझेशन काय आहे, माझं आता भरपूर सारे स्पेशलायझ असतात की BSc आहे, MSc आहे, BCS आहे, हे माहिती आहे तुम्हाला स्पेशल आहे. त्यातलं माझं काय आहे, बी फार्मसी आहे. त्याच्यामध्येच मी काय करते, M.Pharm करते, नंतर पुन्हा काय करते, PhD करते. नंतर मग स्वतःचं प्रोफेशन मी काय करते, लेक्चरर म्हणून किंवा प्रोफेसर म्हणून स्वतःचं जे प्रोफेशन आहे त्यातून काय करते, मी स्वतःचं उदरनिर्वाह म्हणजेच काय, मनी अर्न करते, पैसे मी कमवते त्या गोष्टीतून. त्याला काय म्हणतो आपण, प्रोफेशन. ओके, म्हणजे एखाद्या गोष्टीचं शिक्षण घ्यायचं, त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे, एज्युकेशन घेऊन, ट्रेनिंग घेऊन, नंतर त्याच्यातून काय करायचं, आपल्याला पैसे कमवायचे. त्याला काय म्हणतो आपण, प्रोफेशन असं म्हणतो. एम्प्लॉयमेंट थर्ड आहे ते एम्प्लॉयमेंट म्हणजे काय की एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये ॲज अ एम्प्लॉई म्हणून, एम्प्लॉय म्हणून काय करणार, तुम्ही तिथे काम करणार आहेत. ओके,
समजा आपलं के टी पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, ओके, किंवा केशवराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एक ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामध्ये जे एम्प्लॉयमेंट आहेत, एम्प्लॉय कोण कोण आहेत? सगळेच. मग टीचर असू द्यात, टीचर स्टाफ असू द्यात, किंवा जे पिऊन स्टाफ आहेत ते सगळेच त्याच्यामध्ये येणार. ते काय आहेत? एम्प्लॉय आहेत. म्हणजे काय? एका ऑर्गनायझेशनमध्ये ते कामगार म्हणून काम करतायत, ओके, आणि त्यातून ते काय करतात? पैसे कमवत आहेत, ओके. त्याला काय म्हणतो आपण? एम्प्लॉयमेंट. समजून घ्या. खूप सोपा विषय आहे, एकदा समजला ना. असं पण काही नाही की ही लँग्वेज आली पाहिजे तुमच्या मनाची, पण तुम्ही यूज करू शकता, पण त्याच्यामध्ये काहीतरी एक कनेक्शन असलं पाहिजे त्या पॉईंटशी रिलेटेड, नाहीतर काही लिहिलं असं नाही. थोडंफार बुकमध्ये बुकचं रेफर केलं तर थोडंफार तुम्हाला समजून जाईल की याच्यामध्ये काय येऊ शकतं, ओके. नंतर पुढे आहे ते इकॉनॉमिक सिस्टीम. इकॉनॉमिक सिस्टीम डिनोट्स द इकॉनॉमिकल रिलेशनशिप arise in the community, organize or mode of production and distribution, okay. An economic system denote the economical relationship. म्हणजे काय? प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशनचा मोड सांगितलं त्यांनी, वे सांगितलं आहे. हाऊ टू प्रोड्यूस अँड डिस्ट्रीब्यूट युअर ड्रग, ओके. इकॉनॉमिकल सिस्टीम विच इज अ सिम्पल अँड easy फॉर ह्युमन बिंग टू सॅटिस्फाय देअर wants, but it all depends on the kind of economic system which is adapted by a particular country and how to resource are allocated, prices are fixed, etc. म्हणजे काय? ज्याद्वारे तुम्ही पैसा कमवताय ती जी मेथड आहे, ती जी सिस्टीम आहे इकॉनॉमिक्सची, अर्थ म्हणजेच काय? पैसे कमवण्याची जी काही सिस्टीम आहे त्यालाच काय म्हणतो आपण? इकॉनॉमिक सिस्टीम. ती कशी असली पाहिजे? सिम्पल पाहिजे, इझी पाहिजे, आणि त्याद्वारे तुम्हाला जेवढी नीड आहे पैशाची ती भागावी, ओके. म्हणजे सॅटिस्फाय देअर वॉन्ट्स म्हणजे काय? त्यांना जे पाहिजे ते त्या पैशामध्ये ते करू शकतात, जेवढे मिळवलेत पैसे त्याच्यामध्ये ते करू शकतात. ती जी इकॉनॉमिक सिस्टीम आहे ते तुम्ही कंटिन्यू पुढे करू शकतात, ओके. समजा फॉर एक्झाम्पल हे जर समजत नसेल तर मी आणखी एक्झाम्पल देते. समजा मी इथे लेक्चरर म्हणून करते, मला समजा पगार असेल एक 20 असेल, 15 असेल किंवा 30 असेल, तर त्याच्यामध्ये मला जेवढं माझी गरज आहे, जेवढं मला पाहिजे तेवढं मिळत असेल मला सगळ्या गोष्टी त्या जॉब थ्रू किंवा त्या पैशा थ्रू किंवा त्या पेमेंट थ्रू मिळत असेल, सगळ्या गोष्टी नीड सॅटिस्फाय होत असेल, तर त्याला तुम्ही अडॅप्ट करायला किंवा कंटिन्यूस करायला काय हरकत नाही, ओके. तीच तुम्ही जॉब काय करू शकता? कंटिन्यू करू शकता, जेणेकरून तुम्हाला स्वतःचं काहीतरी डेव्हलपमेंट करता येईल. पुढे टाईप्स ऑफ इकॉनॉमिक सिस्टीममध्ये आहे कॅपिटलाइज सिस्टीम, नंतर कॅपिटलाइज, नंतर सोशल सिस्टीम, अँड थर्ड आहे मिक्स्ड इकॉनॉमी, ओके. लक्ष देऊन ऐका. चॅप्टरचे आणखी एक दोन तीन पॉईंट्स राहिलेले आहेत. चॅप्टर संपत होतो चॅप्टर. काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही इंडिव्हिज्युअली व्हॉट्सअपवर बोलू शकता, फोन करू शकता इवन. आणि जो फीडबॅक लिंक मी आज पाठवली होती ती लिमिटेशन पिरियडमध्ये ठेवलेली होती, ओके. सो तुम्ही क्लास चालू असताना किंवा 10 ते 11मध्ये किंवा 10 ते 1मध्ये तुम्ही ते तर हे असले पाहिजे, तुम्ही ते प्रेझेंट असले पाहिजे, किंवा जरी मेसेज आला तर पटकन तुम्ही त्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे, ओके. कारण सगळ्यांचं टीचरचं म्हणणं असं आहे की मुलं काय करतात? डायरेक्ट फीडबॅक भरतात किंवा आम्ही प्रेझेंट हे सांगतात, पण तुम्ही हे ऐकलं पाहिजे. कारण इतकं आम्ही डिफरंट क्रायटेरिया यूज करून, डिफरंट ॲप्सचा यूज करून आम्ही काय करतो की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. गरज नाही आम्हाला तुमच्यामध्ये इतकं असं शिकवण्याची किंवा ऑनलाईन लेक्चर घेण्याची, पण तुमचं नुकसान होऊ नये. पूर्ण वर्ष आहे तुमचं आणि पूर्ण ॲन्युअल पॅटर्न आहे. जर तुम्हाला सुरुवातच कळली नाही एखाद्या सब्जेक्टची तर लास्ट तुमचा एंड हा खूप बेकार असणार आहे. सो तुम्ही आत्तापासूनच तयारी लागा. किती विषय आहेत? 6 विषय आहेत तुमचे, हे लक्षात ठेवा. की कुठले विषय आहेत? फार्मास्युटिक्स सेकंड आहे, फार्मास्युटिकल केमिस्ट्री सेकंड हा एक सब्जेक्ट आहे. थर्ड आहे तो फार्माकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी, त्याला इन शॉर्ट त्याला काय म्हणतात? PNT, ओके. नंतर फोर्थ सब्जेक्ट आहे तो आहे ड्रग स्टोर अँड बिझनेस मॅनेजमेंट, ओके. आणि नंतर येतो HCP, ओके, हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी, जो की मी शिकवणार आहे. दोन्ही सब्जेक्ट माझ्याकडेच आहेत. जोपर्यंत असतील तोपर्यंत तर मी चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करेन, ओके. नंतर जो लास्ट आहे तो फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, ओके. ज्युरिस्प्रुडन्स आहे. असे 6 सब्जेक्ट आहेत. लक्षात ठेवा कुठले सब्जेक्ट आहेत. सिलेबस कॉपी घ्या आणि अभ्यासात जेवढं आता सुट्ट्या हॉलिडेज झाल्यात कंप्लीट सगळं, तुम्हाला आता सध्या खूप वेळ मिळतो आहे, तर त्या वेळेचा उपयोग करून घ्या. कारण नंतर जेव्हा हे कोविडचं किंवा जे सेशन आहे तो जर पूर्ण झाला, रिकवर झाला, तर तुम्हाला खूप पळापळ होणार आहे, प्रॅक्टिकल्स असणार आहेत, खूप
तेव्हा स्ट्रेस असणार आहे. ओके, तर आत्तापासूनच नोट्स काढायला सुरुवात करा, आत्तापासून वाचायला सुरुवात करा. जे अवघड आहेत वर्ड्स ते डिक्शनरीमध्ये बघा, आपल्या ऑनलाईन डिक्शनरी पण असते, त्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता, किंवा इव्हन मलाही विचारू शकता. मी डबल किंवा एक जे लेक्चर आहे ते 2 वेळेस ऐका तुम्ही, जेणेकरून तुम्हाला आणखी ते रिवाईज झाल्यानंतर समजेल ते लेक्चर. ओके, आता कॅपिटलिस्ट सिस्टीममध्ये अकॉर्डिंग टू कॅपिटलिस्ट सिस्टीम देर इज अ फ्रीडम ऑफ एव्हरी काइंड. दी प्रोड्युसर आर फ्रीडम टू ॲक्वायर एनी प्रॉपर्टी अँड प्रोड्यूस एनी प्रोडक्ट. म्हणजे कॅपिटलायझेशन सिस्टीम म्हणजे काय, की एखाद्या पर्सनला फ्रीडम असतं की तुम्ही काहीही करू शकता. ओके, म्हणजे प्रोड्युसरला फ्रीडम आहे किंवा फ्री आहे, तो काहीही करू शकतो, की तो प्रोडक्शन करू शकतो, एखादं कसलंही मटेरियल तो बनवू शकतो. कसलंही म्हणण्यापेक्षा त्याला जे त्याच्या जे प्रॉफिटमध्ये बसतं ते मटेरियल त्याने ते काय करू शकतात की प्रोड्यूस करू शकतात. त्याला कोणी रोखणारं नसतं किंवा त्याला काही लिमिटेशन नसतं. नंतर सेकंड आहे कन्झ्युमरचं त्यांच्या हेनुसार पैशानुसार ते कुठलाही विकत घेऊ शकतात, की असं नाही की तुम्ही तेच मटेरियल विकत घेतलं पाहिजे किंवा तेच ड्रग विकत घेतलं पाहिजे ना. त्यांच्या मनानुसार त्यांना जो प्रोडक्ट घ्यायचा ते घेऊ शकतात. त्यांना काही लिमिटेशन्स नाहीत की तुम्ही असेच घ्यायचे तसेच घ्यायचे. ओके, फक्त काय असे प्रोडक्ट आहेत किंवा जे विदाऊट डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननुसार आपण देऊ शकत नाहीत. ओके, कारण हॅबिटफुल असतात ते आपल्या स्वास्थ्यासाठी खूप बेकार असतात, किंवा एकदा जर खाल्ले तर ते सतत खावं अशी इच्छा होत असते. जसे हॅबिट फॉर्मिंग जे ड्रग असतात, जे की शेड्यूल एचमध्ये येतात, ते विदाऊट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन वी कांट रेफर दिस ड्रग. ओके, इन मेडिकल ड्रग स्टोर. देर ऑल्सो लिबर्टी टू स्पेंड देअर इन्कम इन अ वे दे लाईक. म्हणजे काय, की ज्यांनी समजा मेडिकल थ्रू जर मला 10-15 हजार अशी कमाई होत असेल तर मी ठरवणार, ज्याचं मेडिकल आहे तो ठरवणार की ते पैसे मी कुठं कुठं इन्व्हेस्ट करायचे, वेस्ट करायचे का इन्व्हेस्ट करायचे हे मी बघणार आहे. ज्याने कमवणार आहेत त्याला काही लिमिटेशन्स नाहीत की ज्याने हेच कमवलेले पैसे तुम्ही इथंच टाकायचे किंवा असंच करायचं तसंच करायचं. जो एखादा ड्रग स्टोरचा ओपनर आहे किंवा जो ओनर आहे त्याच्यावर डिपेंड असते की त्याला कसे पैसे खर्च करायचे ते. ओके, हे झालं कॅपिटलायझेशन सिस्टीम. सेकंड बी आहे सोशल सिस्टीम. अकॉर्डिंग टू दी सिस्टीम दी लार्ज अँड बेसिक इंडस्ट्रीज आर ऑलरेडी कंट्रोल्ड बाय दी गव्हर्नमेंट. सोशल सिस्टीम म्हणजे काय, अशा काही कंपन्या असतात की ज्या गव्हर्नमेंटने तयारी केलेल्या असतात, ते लोकांसाठी केलेल्या असतात. ओके, त्याच्यामध्ये आणि आपल्या प्रायव्हेट कंपनीमध्ये काय फरक असतो. प्रायव्हेट कंपनीमध्ये त्यांचा प्रॉफिट काढण्याचा जास्त प्रयत्न करत असतात ते जे आपले प्रायव्हेट कंपनी असतात ते. पण जे गव्हर्नमेंट कंपनी असतात ते काय करतात की थोडीशी कमी किंमत करून किंवा लोकांना प्रॉफिटेबल असेल अशा किमतीमध्येच ते ड्रग विकतात. ओके, ते झालं सोशल सिस्टीममध्ये. मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये काय होतं की मिक्स्ड इकॉनॉमी इज द ॲक्टिव्हिटी ऑफ बोथ सिस्टीम, दॅट इज कॅपिटलाइज्ड सिस्टीम अँड द सोशल सिस्टीम. ह्याच्यामध्ये मग कॅपिटलाइज्ड सिस्टीम पण येते आणि सोशल सिस्टीम म्हणजे गव्हर्नमेंट कंट्रोल पण करतं ह्याच्यामध्ये, आणि काही गोष्टी पब्लिकसाठी पण ओपन असतात. काही गोष्टी कंट्रोल गव्हर्नमेंट करतं आणि काही गोष्टी पब्लिक कंट्रोल करू शकतं किंवा ती ॲक्टिव्हिटी पब्लिक करू शकतात. ओके, हे झालं मिक्स्ड इकॉनॉमी. ओके, एलिमेंट्स ऑफ इकॉनॉमिक इथं पॉईंट हा फिनिश होतो. पुढे आपण बघणार आहेत. ओके, आपण बघितलं टाईप्स ऑफ इकॉनॉमीमध्ये कॅपिटलाइज्ड सिस्टीम, सोशल सिस्टीम आणि मिक्स्ड इकॉनॉमी. ओके, नंतर आपण बघणार आहेत की व्हॉट इज द लिमिटेशन ऑफ इकॉनॉमिक्स. ओके, व्हॉट इज द लिमिटेशन ऑफ इकॉनॉमिक्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इट इज नॉट ए कम्प्लीट स्टडी ऑफ ऑल ह्युमन ॲक्टिव्हिटी, ओनली दोज ॲक्टिव्हिटी विच आर कन्सर्न्ड विथ दी मनी आर स्टडीड. म्हणजे काय की सगळ्या ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये काय आपण कम्प्लीट करू शकत नाही. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी फक्त अशी ॲक्टिव्हिटी जी कशावर मनीवर डिपेंड आहे किंवा मनीशी रिलेटेड आहे, पैशाशी रिलेटेड आहे, अशीच ॲक्टिव्हिटी कशामध्ये ते इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. हे एक लिमिटेशन झालं की ते फक्त एक मर्यादित आहे, फक्त पैशाच्या ॲक्टिव्हिटीवरच मर्यादित आहे, बाकी दुसऱ्या कशावरच बाकीच्या ॲक्टिव्हिटी ह्युमन ॲक्टिव्हिटी कशावर डिपेंडेंट नाही आहे ती. इट स्टडीज द ॲक्टिव्हिटी ऑफ ओनली दोज ह्युमन बिईंग विच हू आर मेंबर ऑफ सोसायटी. ओके, अशा पर्सनसाठीच ही ॲक्टिव्हिटी सुटेबल आहे जे की मेंबर ऑफ सोसायटी म्हणजे सोसायटीचे एक सदस्य आहेत ते. स्टडीज आर रिअल ॲक्टिव्ज ऑफ दी ह्युमन बिईंग अँड नॉट दी फिक्शियस वन. ओके, ही कशी असते जी ॲक्टिव्हिटी आहे ती फिक्स म्हणजे परमनंट नसते किंवा फिक्स नसते, ती अप्रूव्ड पण नसते. ओके, असे लिमिटेशन्स आहेत इकॉनॉमिक्सचे. ओके, आपण नंतर नेक्स्ट पॉईंट बघणार आहेत फार्मास्युटिकल मॅनेजमेंट. ओके, हा पुढचा पार्ट आहे. तुम्ही नेक्स्ट हेडिंग पण लिहू शकता याच्यामध्ये फार्मास्युटिकल मॅनेजमेंट. मोस्ट ऑफ दी क्वेश्चन पेपर्समध्ये असा क्वेश्चन विचारलेला आहे, डिस्क्राईब दी और राईट ए नोट ऑन फार्मास्युटिकल मॅनेजमेंट. ऑल्सो असाही क्वेश्चन विचारला आहे की
what is the different functioning of pharmaceutical management, what is the different classification of pharmaceutical management, or describe the pharmaceutical management. ओके, 3 मार्क्स 2 मार्क्स 4 मार्क्स अशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात फार्मास्युटिकल मॅनेजमेंटवर. दी राईट नोट नाही राईट ओके शॉर्ट टर्म ऑफ दी फार्मास्युटिकल मॅनेजमेंट असं जर विचारलं असेल तर त्या टायमिंगला तुम्हाला फार्मास्युटिकल मॅनेजमेंटची डेफिनेशन लिहायचे आणि नंतर त्याचं क्लासिफिकेशन लिहायचं आहे. ओके, क्लासिफिकेशन आणि फंक्शनिंगचे नुसते नावं इंग्लिश करायचे 2 मार्क्सला विचारला तर. ओके, पण तुम्हाला 3 मार्क्सला किंवा 4 मार्क्सला असं विचारलं असेल राईट ए ब्रीफ नोट ऑन द फंक्शन्स ऑफ फार्मास्युटिकल मॅनेजमेंट किंवा डिस्कस दी फंक्शन्स ऑफ फार्मास्युटिकल मॅनेजमेंट, डिस्कस दी टाईप्स ऑफ फार्मास्युटिकल मॅनेजमेंट. त्या टाईमला तुम्हाला ब्रीफली एक्सप्लेन करावं लागणार व्हॉट इज दी फार्मास्युटिकल मॅनेजमेंट. The word management denote the process of conducting and managing the various business activity. word management म्हणजे काय? The word management denotes the process of conducting and managing a various business activity. Okay, मॅनेजमेंटची डेफिनेशन काय? दी प्रोसेस ऑफ कंडक्टिंग अँड मॅनेजिंग दी व्हेरियस बिझनेस ॲक्टिव्हिटी. एखादा बिझनेस तुम्हाला कंडक्ट करायचा आहे, चालू करायचा आहे आणि त्याला काय त्याची मॅनेजमेंट करायची. ओके, तो एखादा बिझनेस आहे म्हणजे समजा ड्रग स्टोर ओपन करताय तुम्ही, तर त्याला ती कंडक्ट करणं म्हणजे काय त्याची दररोजचा व्यवहार चालू ठेवणं आणि ते पण मॅनेजमेंटनुसार एकदम मॅनेजमध्ये तुमचं जे काही ड्रग स्टोरेज चालू असणार आहे. ओके, त्याला काय म्हणतो आपण? मॅनेजमेंट. इट डेनोट दी प्रोसेस ऑफ कंडक्टिंग अँड मॅनेजिंग दी व्हेरियस बिझनेस ॲक्टिव्हिटीज. ओके, त्याला काय म्हणतो आपण? मॅनेजमेंट असं म्हणतो. इट इज दी आर्ट ऑफ सिक्युरिंग दी मॅक्झिमम रिझल्ट विच इज द मिनिमम एफर्ट सो ॲज टू सिक्युअर ए मिनिमम प्रॉस्पेरिटी अँड happiness both employer and employee at the same time to provide a best possible service to the public. म्हणजे काय की याच्यामध्ये ही फार्मास्युटिकल मॅनेजमेंट कमी एफर्ट असले पाहिजे. ओके, आता एखाद्या ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये एम्प्लॉय म्हणून मी काम करत आहे आणि मी कोण आहे? एम्प्लॉयर आहे. ओके, आणि एम्प्लॉयर म्हणजे काय? जो एम्प्लॉयला घेतो, कामावर घेतो, त्याला काय म्हणतो आपण? एम्प्लॉयर. जो की मेन म्हणजे वरचा असतो, एम्प्लॉईच्या वरचा काय असतो? एम्प्लॉयर असतो. तर दोन्हीला पण काय असलं पाहिजे? दोन्हीमध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे दोन्हीच्या कामामध्ये, किंवा ते कमी कामामध्ये कमी वेळेमध्ये किंवा कमी एफर्ट्समध्ये जास्त काम व्हावं. या गोष्टी सगळ्या कशामध्ये येतात? फार्मास्युटिकल मॅनेजमेंटमध्ये येत असतात. ओके, जर भरपूर काम पडत असेल, खूप टॉर्चर किंवा खूप काय अशा गोष्टी होत असेल तर त्या टायमिंगला तुमचा बिझनेस चांगला चालू असणं हे थोडंसं डाऊटफुल आहे. कारण त्या बिझनेसमध्ये एकमेकांसोबत कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. समजा आम्ही स्टाफ आहे तर 6 स्टाफमध्ये किंवा प्रिन्सिपलमध्ये आमच्यामध्ये कसं असलं पाहिजे? कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. किंवा आम्ही कमी कामात आमचं सगळं म्हणजे मिनिमम एफर्ट्स म्हणजे काय असलं पाहिजे? मॅक्झिमम रिझल्ट असले पाहिजे आणि मिनिमम एफर्ट्स असले पाहिजे. म्हणजे कमी काम असलं पाहिजे म्हणजे रिझल्ट आहेत ते खूप हाय असले पाहिजे किंवा चांगले असले पाहिजेत. ओके, आणि त्या दोन्हीमध्ये कसं असलं पाहिजे? एम्प्लॉयरमध्ये जो एम्प्लॉय घेतो त्याला एम्प्लॉयर असं म्हणतात. एम्प्लॉई म्हणजे काय? जो काम करत असतो ॲज अ कामगार म्हणून. ओके, तर दोन्हीमध्ये काय असलं पाहिजे की एक कोऑर्डिनेशन किंवा चांगलं मतभेद नसले पाहिजे. ओके, त्याला काय म्हणतो आपण? फार्मास्युटिकल मॅनेजमेंट. मॅनेजमेंट इज द आर्ट अँड सायन्स ऑर्गनायझिंग अ डायरेक्ट ह्युमन एफर्ट्स अप्लाय टू कंट्रोल द फोर्स अँड युटिलाइज द मटेरियल ऑफ द नेचर फॉर बेनिफिट ऑफ मॅन. म्हणजे काय की मॅनेजमेंट म्हणजे काय की ह्युमन एफर्ट्स म्हणजे काय? एखादा म्हणजे माणूस आहे ते काम करत आहे आणि काम केल्यानंतर त्याला काय त्याचा बेनिफिट मिळणार आहे. ओके, बेनिफिट मिळतोच. ओके, एखादी गोष्ट तुम्ही काम करताय आणि कामातून तुम्हाला बेनिफिट मिळते, हे सगळं कशामध्ये येतं? मॅनेजमेंटमध्ये येतं. ओके, मॅनेजमेंट इज द आर्ट अँड सायन्स ऑर्गनायझिंग अँड डायरेक्ट द ह्युमन एफर्ट्स अप्लाय टू कंट्रोल दी अँड युटिलाइज द मटेरियल ऑफ द नेचर फॉर बेनिफिट्स ऑफ द मॅन. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये काय असं एक आर्ट आहे, कला आहे आणि सायन्स पण आहे. याच्यामध्ये जे ह्युमन बिंग जे काम करतात ते काय करतात की आपलं जे नवीन मेथड डेव्हलपमेंट करतात. कशासाठी? की हे जे मेथड डेव्हलपमेंट करणार आहे ते ह्युमनसाठी कसं असणार आहे? हेल्पफुल असणार आहे यासाठी. ओके, आता मी ड्रग बनवते, कोणासाठी बनवते? कस्टमरसाठी किंवा कन्झ्युमरसाठी, पीपलसाठी की ज्यांना खरंच खूप गरज आहे त्या गोष्टीची, अशा व्यक्तींसाठी मी ती बनवत आहे. आणि माझं जे एफर्ट्स आहे ते एफर्ट्स बेनिफिट कोणाला तरी व्हावं, हे सगळं कशामध्ये येतं? मॅनेजमेंटमध्ये येत असतं. मॅनेजमेंट इज द सायन्स बिकॉज ऑफ इट प्रोव्हाइड्स
बिकॉज इट प्रोव्हाइड प्रिडिक्ट डिफाईन्स मेजर्स अँड युटिलाइज दी नॉलेज. मॅनेजमेंट एखादी गोष्ट तुम्ही स्टार्ट करतात, ओके, मी बोलते आता इंग्लिशमध्ये बोलत जाते पण तुम्हाला समजलं पाहिजे की फार्मास्युटिकल मॅनेजमेंट म्हणजे काय. की समजा माझं D.Pharm झालं आहे कंप्लीट आणि मला ड्रग स्टोअर ओपन करायचं आहे, मी ओपनही केलं, सगळे ड्रग मागवले, ठेवले, ओके सगळं व्यवस्थित झालं आहे. पण मॅनेजमेंट म्हणजे काय की तुमचं सगळं व्यवस्थित असलं पाहिजे. तुमची परचेस ऑर्डर, तुमचं विकणं, खरेदी करणं, किंवा तुमचे जे कामगार असतात, समजा मी ओपन केलं आहे तर माझ्या हाताखाली काम करणारे काही 2-3 माणसं असू शकतात की त्यांच्यासोबत आपलं कोऑर्डिनेशन चांगलं असणं, आपले कष्टाळूपणा असला पाहिजे, जेणेकरून आता कस्टमर ग्राहक आपल्या ड्रग समोर उभा आहे आणि हे जर देत नसतील लवकर ड्रग तुम्हाला, किंवा एकमेकाच्या तोंडाकडे बघत असेल की तुम्ही द्या, मी नाही देणार, असं जर मतभेद असतील तर तुमचा धंदा किंवा व्यवसाय असेल तर तो चांगला चालणं हा खूप डिफिकल्ट आहे. ओके, त्याच्यामुळे एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन असणं आणि सगळे काम कसं केलं पाहिजे, एफर्टने काम केलं पाहिजे तुम्ही, आणि कंट्रोल्ड मॅनरने तुम्ही काम केलं पाहिजे, जेणेकरून आपलं जे मेन मोटिव्ह आहे की ग्राहकांपर्यंत एखादी गोष्ट बेनिफिट प्रोव्हाइड करणं हे पोचू शकतं. ओके, नाहीतर मग तो खूप म्हणजे तुमचा ड्रग स्टोअरचा काही उपयोग नसणार आहे जर तुमचं मॅनेजमेंट प्रॉपरली नसेल तर. ओके, मॅनेजमेंट इज द प्रिन्सिपल टू टेक ए प्लॅनिंग, कोऑर्डिनेटिंग, मोटिवेटिंग अँड कंट्रोलिंग दी एफर्ट्स ऑफ ऑदर टुवर्ड ए स्पेसिफिक ऑब्जेक्ट. म्हणजे काय, याचं प्रिन्सिपल काय आहे मॅनेजमेंटचं? प्लॅनिंग फर्स्ट आहे, ते प्लॅनिंग आहे, कोऑर्डिनेटिंग आहे, मोटिवेटिंग आहे, अँड कंट्रोलिंग दी एफर्ट्स ऑफ ऑदर टुवर्ड ए स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. ओके, आता समजा मी एखादा ड्रग ओपन करायचं ठरवलं तर ही झाली प्लॅनिंग माझी. कोऑर्डिनेटिंग म्हणजे काय, ते प्रत्येक दोघा तिघांना येऊन जमा करून मी ते कसं करायचं आहे, काय करायचं, या सगळ्या गोष्टींचं म्हणजे मेजरमेंट करते, याला काय म्हणतो आपण, कोऑर्डिनेटिंग म्हणतो. मोटिवेटिंग म्हणजे का, हां हे होऊ शकतं, आपण असं करूयात, तसं करूयात, असं तसं, मग हे मोटिवेटिंगमध्ये येतं. आणि कंट्रोलिंग म्हणजे काय की दररोजचा जे व्यवहार आहे तो प्रॉपरली चालू असून त्याला काय म्हणतो आपण, कंट्रोलिंग. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट, लोअर लेवल मॅनेजमेंट, ह्या 3 लेवल ऑफ मॅनेजमेंट आहेत. त्याच्यामध्ये डिफरंट पर्सन्स पण येतात, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट, याच्यावर खूपदा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. सो आपण ह्या सगळ्या गोष्टी नेक्स्ट लेक्चरमध्ये हे करूयात. थँक्यू फॉर ऑल ऑफ अस.